आज आपण शिकणार आहे 12वी सायन्स मधला मॅथ्स 1 मधला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक. राईट. फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये फर्स्ट स्टेटमेंट कशाला म्हणायचं पहिलं बघा. स्टेटमेंट म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंटचा अर्थ काय सांगितलं त्याने? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स याला काय म्हणा? स्टेटमेंट. काय काय सांगितलं बघा, नीट बघा. स्टेटमेंट म्हणजे काय? ते डिक्लेरेटिव्ह पाहिजे. डिक्लेरेटिव्ह म्हणजे जे एक्सक्लेमेटरी नको, इम्पेरेटिव्ह नको, ऑर्डर नको, रिक्वेस्ट नको, प्रे नको आणि ओपिनियन नको. राईट. कोणकोणते सेंटेन्स आहेत की जे डिक्लेरेटिव्ह नाहीत? नंबर 1 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, जे उद्गार काढतो. अरे रे केवढा हा वाघ, अब केवढं हा महासागर. म्हणजे काय काढतो आपण? उद्गार काढतो. बरोबर. हाऊ डिअरली आय लव्ह यू माय डार्लिंग म्हणजे हे काय काढतो? व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. हा किती ब्युटिफुल सीन आहे. म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज नॉट अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. नंबर 2 इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय? व्हॉट इज युअर नेम, व्हॉट डे इट इज टुडे, डू यू लाईक ऍपल, आर यू इंटरेस्टेड टू स्टडी इन 12th सायन्स. म्हणजे जे प्रश्न विचारतो आपण, तुझं नाव काय, तू कसा आहे, काय करतो, हे जे जिथं जिथं क्वेश्चन मार्क असेल त्याला आपण काय म्हणतो? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट थर्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह मीन्स कमांड. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? कमांड किंवा ऑर्डर सोडतो आपण. कम हिअर, गो देअर, स्टँड अप, सिट डाऊन, क्लोज द विंडो. म्हणजे ज्याच्या आपण कमांड वापरतो. इथं बस, इकडे शांत बस, काय करू नको. दॅट इज द कमांड. कमांड मीन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट विच इज दॅट इज डिक्लेरेटिव्ह नाही. ते कोणकोणते नाहीत? डिक्लेरेटिव्ह मध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नाही. इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य डिक्लेरेटिव्ह नाही. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स नाहीत. आणि लास्ट दॅट इज द फोर्थ ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? काही वेळेला ते वाक्य ट्रू असतं, काही वेळेला वाक्य ते फॉल्स असतं. समटाइम्स ट्रू, समटाइम्स फॉल्स. फॉर एक्झाम्पल बघा. सपोज x + 6 = 20. आता हे वाक्य, हे स्टेटमेंट x = 1 घेतला तर 1 + 6 20 येईल का? नाही. म्हणजे इट इज अ फॉल्स. x = 5 घेतला तर 5 + 6 = 20. हे वाक्य सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे, फॉल्स आहे. पण इफ वी पुट x = 14, 14 + 6 = 20 आणि हे वाक्य काय? ट्रू आहे. म्हणजे इथं बघा, एक ची व्हॅल्यू बदलले की ट्रू की फॉल्स बदलते. म्हणजे x = 14 असेल तर ट्रू आहे आणि 14 नसेल तर फॉल्स आहे. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन व्हॅल्यू ऑफ x. बरोबर. म्हणजेच अल्जेब्रिक इक्वेशन कुठलंही दिलं
आणि एकची व्हॅल्यू दिली नाही की स्टेटमेंट नाही, आणि एकची व्हॅल्यू दिली आणि अल्जेब्रिक इक्वेशन दिलं तर ते काय आहे स्टेटमेंट. पण एकची व्हॅल्यू दिली नाही तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स होऊ शकत नाही. नेक्स्ट बघा, जे मत व्यक्त करतो आपण, ही इज अ गुड पर्सन, मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग, ही इज अ ब्युटिफुल पर्सन, ही लुक्स लाईक अ स्मॉल, इट इज रेड इन कलर, इट इज ब्लॅक इन कलर, ही इज रनिंग, ही इज प्लेइंग. म्हणजे हे जे वाक्य सांगतो आपण, मत व्यक्त करतो, ते समटाइम्स ट्रू समटाइम्स फॉल्स असतात. म्हणजे ट्रू असेलच असं नाही. आता सांगितलं इट इज व्हाईट इन कलर, म्हणजे त्याचा कलर व्हाईट आहे, पण वस्तू माहिती आहे का तुम्हाला? नाही. मग ट्रू की फॉल्स सांगता येईल का? नाही. ही इज रनिंग, तो पळत आहे, पण कोण माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे ट्रू की फॉल्स सांगता येईल का? नाही. म्हणजे जे ट्रू की फॉल्स सांगता येत नाही ते सुद्धा स्टेटमेंट नाही. आणि ओपन सेंटेन्स मध्ये अजून एक रिक्वेस्ट आले, प्ले आले, देवाला जे प्रार्थना करतो, म्हणजे बे गॉड ब्लेस यू, आशीर्वाद देतो, ते तुमचं कल्याण करो, किंवा एटिकेट्स वापरतो आपण, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, दे आर नॉट अ स्टेटमेंट. शिवाय ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आपण लिहिलं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, म्हणजे इथं अँगलचा उल्लेख केलाय का? नाही. म्हणजे इट इज नॉट अ स्टेटमेंट. पण अँगल बिलॉंग टू आर म्हटलं म्हणजे अँगल आर रिअल नंबर. सगळे ट्रिगोनॉमेट्रीचे फॉर्म्युले आपण वापरतो ते रिअल नंबर साठी वापरतो. अँगल रिअल असतानाच ते ट्रू आहेत. म्हणून कुठलाही ट्रिगोनॉमेट्रीचा फॉर्म्युला सांगा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर, 1 प्लस कॉस स्क्वेअर कोसेक स्क्वेअर, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे कुठलेही ट्रिगोनॉमेट्रीचे फॉर्म्युले दिले आणि अँगलचा उल्लेख केला नाही तर दे आर नॉट अ स्टेटमेंट. पण अँगलचा उल्लेख केला, अँगल बिलॉंग टू आर, तर ते काय आहेत स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स कोणकोणते? समटाइम्स ट्रू किंवा समटाइम्स फॉल्स असणारे, जे ओपिनियन मत व्यक्त करतो, दे आर नॉट अ स्टेटमेंट. बरोबर. म्हणजे कोणकोणते स्टेटमेंट नाहीत? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कमांड, कम हिअर, गो देअर, सिट डाऊन, स्टँड अप, क्लोज द विंडो, शट द डोअर, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आर नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. आणि व्हॉट इज स्टेटमेंट? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. ते डिक्लेरेटिव्ह पाहिजे, म्हणजे एक्सक्लेमेटरी नको, इंटरॉगेटिव्ह नको, इम्पेरेटिव्ह नको, ओपन सेंटेन्स नको. राईट. नेक्स्ट, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे काय? इफ स्टेटमेंट इज ट्रू देन इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन इज ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. फॉल्स व्हॅल्यू नाही. म्हणजे कुठलंही वाक्य एकतर बरोबर असतं किंवा बरोबर चूक असतं. वाक्य बरोबर असेल तर इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी म्हणायचं, आणि वाक्य चुकीचं असेल इज ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. म्हणजे चुकीचं असलं तरी स्टेटमेंट आहे आणि बरोबर असलं तरी स्टेटमेंट आहे, असं नाही. अर्थ काढू नका त्याचा. काय स्टेटमेंट आहे म्हणजे बरोबरच पाहिजे. स्टेटमेंट मे बी ट्रू मे बी फॉल्स. तो ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. ट्रू असलं तरी स्टेटमेंट असू शकतं, फॉल्स असलं तरी स्टेटमेंट. पण फक्त काय नको? इम्पेरेटिव्ह नको, डिक्लेरेटिव्ह नको, एक्सक्लेमेटरी नको, आणि इंटरॉगेटिव्ह नको, आणि ओपन सेंटेन्स नको. ऑर्डर, रिक्वेस्ट, प्रे, ओपिनियन, दीज आर नॉट अ स्टेटमेंट. राईट. नाउ कंपाउंड स्टेटमेंट. Compound statement. Compound statement means what? दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र जोडली बाय कनेक्टिव्स. If two or more statements are connected by connectives and or if then, if and only if, not, do not, does not, did not, तर त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य कशाने जोडायची? कनेक्टिव्हने. कनेक्टिव्ह कुठले? अँड किंवा ऑर किंवा इफ पहिलं वाक्य
देन दुसरं वाक्य म्हणजे इफ देन. नेक्स्ट पहिलं वाक्य इफ अँड ओनली इफ दुसरं वाक्य किंवा नॉट. दोन वाक्य एकत्र जोडताना आपल्या सिलेबसला अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ नॉट हे कनेक्टिव्ह आहे. आणि या कनेक्टिव्हचा वापर करून दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट एकत्र जोडली तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. व्हॉट इज कंपाऊंड स्टेटमेंट? इफ टू ऑर मोर स्टेटमेंट are connected by connectives and or if then if and only if or not is called compound statement. Then what are the types of compound statement? Next बघा, types of compound statement. टाइप्स ऑफ कंपाउंड स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये कंजक्शन, नंबर 2 डिसजंक्शन, नंबर 3 implication, नंबर 4 double implication, and number 5 negation. बघा, there are 5 types of compound statement. First conjunction, next disjunction, number 3 implication, number 4 डबल इम्प्लिकेशन आणि नंबर 5 निगेशन. आता कंजक्शन म्हणजे काय? दोन स्टेटमेंट अँड न जोडले की कंजक्शन, दोन स्टेटमेंट ऑर न जोडले की डिसजंक्शन, दोन स्टेटमेंट इफ देन न जोडली की इम्प्लिकेशन, दोन स्टेटमेंट इफ अँड ओनली इफ न जोडली तर डबल इम्प्लिकेशन, आणि दोन स्टेटमेंट not, do not, does not, did not, neither, never, it is false that, it is not case that, it is not true that यांना जोडले की निगेशन. नक्की कळालं? if two statements are connected by connectives and is called conjunction. For example, Ram is a boy and सीता इज अ गर्ल. म्हणजे पहिलं वाक्य अँड दुसरं वाक्य राम इज अ बॉय अँड सीता इज अ गर्ल, अँड कंजक्शन इज डिनोटेड बाय दिस, असा उलटा वे. इफ टू स्टेटमेंट आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह ऑर देन इट इज कॉल्ड डिसजंक्शन. फॉर एक्झाम्पल, राम इज अ बॉय और सीता इज अ गर्ल. पहिलं वाक्य और लिहायचं, दुसरं वाक्य पहिलं कुठलंही घ्या, दुसरं कुठलंही घ्या. राम इज अ बॉय और सीता इज अ गर्ल. ही इज अ टॉल, शी इज अ ब्युटिफुल. ही इज अ रिच, शी इज अ डान्सर. म्हणजे ऑर मध्ये जोडायची. नेक्स्ट दोन स्टेटमेंट इफ देन न जोडली, इफ पहिलं वाक्य देन दुसरं वाक्य. इफ राम इज अ बॉय देन सीता इज अ गर्ल. म्हणजे इफ पहिलं वाक्य देन दुसरं वाक्य, आणि इम्प्लिकेशन इज डिनोटेड बाय दिस, असं हॉरिझॉन्टल एरो काढायचं. राईट. आणि डिजक्शन इज डिनोटेड बाय व्ही. असा व्ही काढला की डिजक्शन, असं साइन काढलं की कंजक्शन, हे इम्प्लिकेशन. आणि व्हॉट इज डबल इम्प्लिकेशन? इफ टू स्टेटमेंट आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्स इफ अँड ओनली इफ, then it is called double implication. Means Ram is a boy, if and only if Sita is a girl. And implication is denoted by this. दोन्ही साइडला arrow काढायचे. This. Ram is a boy, if and only if Sita is a girl. X is equal to Y, if and only if Z is equal to T. Number is even if and only if it is divisible by 2.
negation if two statements are connected by connectives not, do not, does not, did not, then it is called negation, and negation is denoted by this. आणि एवढं माहिती झालं तुम्हाला की फक्त ट्रूथ टेबल एक लक्षात ठेवा. आता एक वाक्य ट्रू की फॉल्स सांगता येतं. आता दोन दोन वाक्य एकत्र केली की ट्रू की फॉल्स कसं सांगायचं ते आपण बघूया. Here P Q P कंजक्शन Q म्हणजे P अँड Q. P म्हणजे पहिलं वाक्य, Q म्हणजे दुसरं वाक्य. दोन वाक्य अँड न जोडली की कंजक्शन, दोन वाक्य ऑर न जोडली की डिजक्शन म्हणजे P ऑर Q, P अँड Q किंवा P कंजक्शन Q, P ऑर Q किंवा P डिजक्शन Q, P इम्प्लिकेशन Q म्हणजे if P then Q अँड P डबल इम्प्लिकेशन Q आणि इथं निगेशन ऑफ P. आता कुठलीही दोन वाक्य असतील तर याचा अर्थ असा होतो की दोन्ही ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. त्याचं मिनिंग समजून घ्या, असंच कालायचं. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत, दोन्ही वाक्य बरोबर असू शकतील. पहिलं बरोबर दुसरं चूक असेल, पहिलं बरोबर चूक दुसरं बरोबर असेल किंवा दोन्ही फॉल्स. हे बोथ आर ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू आणि बोथ आर फॉल्स. आता इथं दोन्ही वाक्य आहेत. कंजक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं, ट्रू ट्रूच ट्रू, बाकी सगळे काय घ्यायचे फॉल्स. बघा नीट लक्षात ठेवा, ह्या एवढ्या ट्रूथ टेबलवर टोटल चॅप्टर अवलंबून आहे. कंजक्शन मध्ये ट्रू ट्रूच ट्रू, बाकी सगळे फॉल्स. डिजक्शन मध्ये फॉल्स फॉल्सच फॉल्स, बाकी सगळे ट्रू. इम्प्लिकेशन मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सगळे ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू ट्रू असलं तरी ट्रू, फॉल्स फॉल्स असलं तरी ट्रू, म्हणजे सेम आले की ट्रू लिहायचं. ट्रू ट्रू पण ट्रू, फॉल्स फॉल्स पण. आणि निगेशन मध्ये बघा, निगेशन ऑफ ट्रू काय लिहायचं फॉल्स, आणि निगेशन ऑफ फॉल्स काय लिहायचं म्हणजे ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू होतं. बघा ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. टेबल लक्षात आलं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत, ते दोन्ही ट्रू असू शकतात, दोन्ही फॉल्स असू शकतात. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असू शकतात. कंजक्शन मध्ये लक्षात ठेवा, ट्रू ट्रूच ट्रू, बाकी सगळे फॉल्स. डिजक्शन मध्ये दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सगळे ट्रू. इम्प्लिकेशन मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही ट्रू ट्रू, दोन्ही फॉल्स ट्रू. आणि निगेशन मध्ये ट्रू ट्रू आलं तरी ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, म्हणजे निगेशन ऑफ ट्रू फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स ट्रू. लक्षात आलं. थँक्यू व्हेरी मच.